वाईमध्येच पडगा हे असं गाव आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशविघातक कारवाया होताना बघायला मिळतात। त्या ठिकाणी सर्वसामान्य जरी गेले तरी जीवाला धोका असू शकतो अशा गोष्टी देखील बघायला मिळालेल्या आहेत। त्या ठिकाणी कारवाई होणं अपेक्षित आहे। सरकार काय कारवाई करू शकतं? अनधिकृत कारवाई आजपर्यंत झालेल्या आहेत। अनेक एजन्सी एनआय असेल किंवा सेंट्रल एजन्सीने त्या ठिकाणी छापेमारी सुद्धा केलेली आहे। त्या अनुषंगाने कारवाई पडगामध्ये नाही, मला वाटतं त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय सदा होम मिनिस्टर आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांचंही लक्ष त्या ठिकाणी आहे। आणि त्या ठिकाणी आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की खरं आहे त्या ठिकाणी काही लोक आहेत अनवॉन्टेड की त्या ठिकाणी राहत आहेत, त्यांच्याकडून अशा काहीतरी अतिरेकी कारवायाचा सुद्धा संशय आहे आणि अनेक वेळा तिथे धाडी पडलेल्या आहेत। मला वाटतं पुढच्या काळामध्ये निश्चित मुख्यमंत्री मोदयांचं लक्ष त्या ठिकाणी पोलीस प्रशासन लक्ष घालेल। संजय राऊत असं म्हणतात की बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही असंही त्यांनी म्हटलंय। आता बघा, बडगुजर म्हणजे शिवसेना नाही, आतापर्यंत बडगुजरांना फोन करत होते। आता ज्या वेळेला 25 आमदार सोडून गेले त्यावेळेला हे म्हणजे काय शिवसेना आहे का? ज्यांना जायचं ते जा। ह्या एका स्टेटमेंटमुळे सगळे शिवसेनेचे आमदार निघून गेलेत। त्यावेळेला 45 लोक ज्यावेळेला फुटलेत, आमदार फुटले, त्यावेळेला त्यांनी काय, ज्यांना जायचं त्यांनी जावं, म्हणजे थांबू नका, तुमचा निर्णय तुम्ही घ्या, हे सांगणारे राऊतच होते। आणि म्हणून सगळे आमदार निघून गेलेत। त्यांच्या या अशा बेताल वागण्यामुळे त्या ठिकाणी ही सगळी परिस्थिती उद्भवते। आणि ते माझ्यावर जे आरोप करता आहेत तुम्ही जे विचारतायत तर माझ्यावर जे आरोप करतायत कोण, तो अभिषेक, खरंच तो माझ्या कुठल्याही आस्थापनेवर नाही, माझ्या ऑफिसमध्ये कधी येत नाही। पूर्वीच्या काळी तो, त्यानंतर माझं सरकार बदलल्यावर ते खातं माझ्याकडे आल्यावर मी त्याला सांगितलं की बाबा तुझं तर इथे काम नाही, तुझं इथे कामच नाही माझ्याकडे। त्यामुळे त्याचं येडजाणे माझ्या ऑफिसला नाही, कार्यालयात नाही, कधी भेट नाही। पण आता कोणी इथे का आमच्या नावावर मागे कोण काय बोलतं, कोण काय करतं, अनेक लोक आहेत की मंत्र्यांची नावं सांगून फोन करून कुठेतरी